विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता 15 लाख वर्सेस 15,000 असं मी लिहिलंय. 15 लाख म्हणलं की स्कॅमच आठवतोय. बरोबर आहे. सगळ्यांच्या मनात तेच येणार आहे की 15 लाख भरून सीईटीला 100% येईल. नाही, मी त्या 15 लाखाबद्दल बोलत नाहीये. काउन्सिलिंग आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलंय. या वर्षी एकदम परफेक्ट रिझल्ट आहेत. कॅप 1 मध्ये सगळ्याच मुलांना जसं एक्सेप्ट केलं, असं इमॅजिन केलं होतं बरं का. इंग्लिश नको बोलायला. जसं इमॅजिन केलं होतं लक्षात घ्या, तसेच कॉलेज मिळाले का? नाही मिळाले. चांगले कॉलेज मिळालेत लक्षात घ्या. पण टियर 1 मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा इफेक्ट टियर 2 वर पण आलाय, पण एवढा नाही आला अजून. पण जर आपण काय बोललो तर पुढे येऊ शकतो. पण माझा मुद्दा वेगळा आहे हो. मी काउन्सिलिंग सेशन मध्ये एक स्टुडंट मला भेटला होता, की जो 8, 9, 10, 11, 12 ओके 5 इयर क्लासरूम प्रोग्राम ओके आणि फी भरली फक्त 15 लाख. ओके, तोच माझा मुद्दा होता. 5 इयर क्लासरूम प्रोग्राम, 4 इयर क्लासरूम प्रोग्राम, असेच प्रोग्राम आहेत. 8 लाख, 9 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत फी घेतल्या जात आहेत लक्षात घ्या क्लासरूम प्रोग्रामच्या. बरं असू दे. बरं घेतंय कोण इथं? ब्रिलियंटच मुलं आहेत. आता माझ्याकडे इचलकरंजीचा एक मुलगा आहे. तिथल्याच बेस्ट क्लासमध्ये 4 इयर क्लासरूम प्रोग्राम होता. पण माझ्याकडे जेव्हा तो 12th स्टँडर्डला आला, मला सांगताना अतिशय आनंद होतोय. त्या डिप्रेशन मधून, तणावातून तो बाहेर आला. आम्हाला पटवून द्यावं लागलं त्यांच्या पालकांना, की तुम्ही पैसे भरलेत, आम्ही मान्य करतोय. पैसे भरलेत, मान्य करतोय, पण तो क्लास बंद करा. तिथे तो तणावात गेलाय, डिप्रेशन मध्ये गेलाय, त्याचं होत नाहीये, टेस्ट मध्ये कमी मार्क पडतायत, खालच्या डिव्हिजन मध्ये त्याला टाकलं जातंय, सांगितलं जातंय की जेई होणार नाही, तू आता सीईटी कर. बघा, होता ब्रिलियंट मुलगा, कोणी असं सांगितलं गेलंय. मुद्दा काय माहितीये का, की मग काय झालं लास्ट मोमेंटला, की आम्ही त्याला ऑनलाईन मध्ये कन्व्हर्ट केलं. ओके, ऑनलाईन. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी नेहमी सांगत आलोय कुठल्या गोष्टी ते लक्ष द्या. ओके, मी सांगतोय काय ते बघा. शेवटच्या क्षणाला एक्झाम जवळ आल्यावर 100% अभ्यास करणारी मुलं YouTubeकडे शिफ्ट होतात. 100%. सगळी मुलं सीनियर्सना विचारा. टॉपर असू दे नाहीतर बॉटम मधला असू दे. आता एकदम एक्स्ट्रॉर्डनरी टॉपर आहे ना, तो एखाद दुसरे सोडून द्या. ओके, एखाद दुसरे सोडून द्या चला. 99% मुलं YouTubeवर येतात. 1% मध्ये टॉपर आहेत. 4-5 हजार मुलं. पण मला माहिती आहे ती 4-5 हजार मुलं सुद्धा मी बघितलेत. कुठं बघितलेत? इक्वेशन एक्स. मी तुम्हाला सांगतो. इक्वेशन एक्स मॅथ्ससाठी बेस्ट चॅनल आहे. बेस्ट चॅनल आहे. फीज या सगळ्यांची फीज म्हणूया आपण. एक सांगतो लक्षात घ्या. 1000 ते जास्तीत जास्त 1,500 पर्यंत फी आहे. अहो कंटेंट काय मिळतोय? एक्स्ट्रॉर्डिनरी कंटेंट मिळतोय. पर राहू दे. YouTubeवर पण फ्री लेक्चर्स आहेत. सर लाईव्ह रोज घेतायत आणि सांगताना अतिशय आनंद होतोय. जबरदस्त रिस्पॉन्स आम्हाला आता लाईव्हला मिळायला लागलाय. वेळीच मुलं. रिझन काय? डिसेंबरमध्ये सीईटी आहे. करावंच लागणार आहे. नाही करून सांगतोय कोणाला? झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ओके, स्वयं फिजिक्स. ओके, तुमच्या सगळ्यांसाठी धडपडतायत सर. लक्षात घ्या, खूप एफर्ट्स घेतोय आम्ही. तर फिजिक्सची ही बॅच सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे सरांची. अरे किती फी? ₹1,050 बघा चेक करा. 1000 किंवा 1,500च्या रेंजमध्ये फी आहे. चला, झाले 2-2, 1,500, 3,000 समजा, 3,000 पेक्षा कमीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं केमिस्ट्रीसाठी माझी सेपरेटली बॅच आहे. त्याची समजा एवढी फी. मग सगळं मिळून लक्षात घ्या 3,000, 4,000 पर्यंत होतंय. पण मी काय म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो, हा जो माझा स्टुडंट आहे, त्यानं केवळ मला एकट्याला फॉलो केलंच नव्हतं. त्यानं YouTubeवर जे बेस्ट आहे ते फॉलो केलं होतं. तर मी तुम्हाला माझ्या एका स्टुडंटचं नाव सांगतो. कृष्णा. ओके, बरोबर ना स्पेलिंग? कृष्णा. ओके. कृष्णा नागपूरचा आहे. ओके, COAP CS मध्ये आहे. 99.9 प्लस त्याचे पर्सेंटाइल आहेत. कष्टानं, कष्टानं. मग कृष्णाकडे कोण आहे? कृष्णाकडे आहे सह्याद्री ट्युटोरियल्सची बॅच. कृष्णाकडे अजून कोण आहे? RG सरांची बॅच. कृष्णाकडे अजून कोणाची बॅच आहे? दिनेश सरांची बॅच. कृष्णा अजून कोणाला फॉलो करतोय? गणित अंक. ओके, मग मला सांगा ना बाळांनो, एवढं सगळं फॉलो केलं तरी 15,000 पेक्षाही कमी किंमत होते ऑनलाईन. मी तुम्हाला सांगतो, हे गेल्या वर्षीचं नाही आहे, 2-3 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. या वर्षी एक ओम नावाचा स्टुडंट आहे, मी तुम्हाला सांगतो ओम. तर या ओमच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. तर ओमच्या बाबतीत बघितलंय मी, ओम कुठं इक्वेशन एक्सला आहे का? तर आहेच. ओके.
स्वयं फिजिक्सला आहे, दिनेश सरांच्याकडे आहे आणि तो न्यू इंडियन एराला सुद्धा होता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? नॉमिनल चार्जेस आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी इथं प्रमोशनचा व्हिडिओ समजा, काही समजा. हा, मला माहिती आहे मी काय करायला लागलोय ते. मी पालकांच्या मनात जागृती निर्माण करायला लागलोय, की तुम्ही लाखो रुपये भरले, तरी होतोय का मुलाचा अभ्यास? 1000 मुलं आहेत त्या क्लासमध्ये, तेवढी 1000 मुलं एवढी फी भरतायत, त्यापैकी ना मोजक्या मुलांचा रिझल्ट लागतोय. बरं, ऑनलाईन मध्ये शिस्त हवी आहे ना, आपली मुलं वेगळ्या वाटेला जातील. मी तुम्हाला सांगतो, घरातला एक जण मेंटॉर बना, पर्सनल मेंटॉर बना मुलाचा, घरातला एक जण. मग ते आजी, आजोबा, आई असेल, कुणी असेल. तुम्ही फक्त मुलगा काय करतोय ते बघा थोडंसं फक्त, आणि मुलाच्या बघा, ऐका माझं, मी काय म्हणतोय बघा. रिझल्टसाठी सगळ्यात महत्वाचं आहे, की मुलाच्या आतून आलं पाहिजे. अभ्यास करायचा आहे ते. हां. आता मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये स्टडी सुरू केलेले आहे आम्ही. ओके. म्हणजे संध्याकाळपर्यंत मुलं अभ्यासाला बसतात. ओके. आता पहिली गोष्ट म्हणजे स्टडी आत्ता सुरू केलंय का नाही, पहिल्यापासून आहे, पण ते कंपल्सरी नव्हती ना. हां. तर 12च्या मुलांना कंपल्सरी स्टडी सुरू केली ना, मी तुम्हाला सांगतो 2:30 ला स्टडी स्टार्ट होते बरं का. मग 2 ते 2:30 या दरम्यान ना टिपिकल मुलं आहेत. "सर, कसं तरी होतंय. सर, तब्येत बिघडली. सर." आणि मुलींच्या बाबतीत, "सर, पोटात दुखतंय." जावा. काय करणार आता? ओके, कसं तरी होतंय, कणकणी आले, डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितले. अरे वाह! अरे वाह! मग ही मुलं आहेत ना, ह्यांचा रिझल्ट लागणार नाही. ह्याच्यासाठी 15,00,000 काय 15,000 नाही, ₹15 पण खर्च करू नका. हां, विचारा मुलाला करायचंय का? ज्याला करायचंय ना, अरे पण पालक आहोत ना आपण. मुलाच्या भविष्यासाठी आपण धडपडतोय, लाखो रुपये खर्च करतोय. सगळ्यात शॉकिंग म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ₹15,00,000 भरून त्या मुलाचा रिझल्ट नाही लागला. नाही लागला. म्हणजे आम्हाला पहिल्या राउंडला पुण्यातलं जे कॉलेज मिळालंय, ते टियर 3च मिळालंय. ओके, टियर 3. हां, रिअॅलिटीमध्ये आता कट ऑफ खूप वाढलेला आहे. या 15,00,000मुळे पण वाढलाय, फ्रॉड करणाऱ्या लोकांच्यामुळे, लक्षात घ्या. या 15,00,000 भरून ज्यांनी रिझल्ट विकत घेतलेत ना, त्यांचे म्हणूया आपण. मग आता मी वेळीच तुम्हाला जागरूक करतोय. YouTubeवर जे बेस्ट चॅनल आहेत, तुम्हाला माहिती आहेत, ते पण कमेंटमध्ये लिहा. ओके. आणि मी सांगतो, लक्षात घ्या, की प्रत्येकाचं ॲप्लिकेशन आहे. अरे ते करा ना डिलीट. तुम्हाला मी सांगू का, लक्षात घ्या. Instagram डिलीट करून टाका वाटल्यास. Snapchat डिलीट करा, लक्षात घ्या. जे ॲप्लिकेशन तुम्हाला त्रासदायक ठरतायत, ते फ्री फायर, PUBG, ते कुठं ट्रेन समोर पळायचं काय असतं बघा, ते कुठलाही गेम असतो, लक्षात घ्या. कुठलं? सबवे सर्फर. कसं मुलांचं पाठ आहे. डेफिनेशन येणार नाही, डेफिनेशन लक्षात घ्या. सबवे सर्फर लक्षात घ्या. हे डाउनलोड करा ॲप. दिनेश सरांचं, माझं, गणित अंक, आर.जी. सर, ही ॲप डाउनलोड करा. बऱ्याच ॲपमध्ये, माझ्या ॲपमध्ये 100 प्लस फ्री व्हिडिओ आहेत. बघा ना तुम्ही. बघा, आणि मी तुम्हाला सांगतो, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत. तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा, अभ्यासाला सुरुवात करा, वेळ वाया घालवू नका. हे जे 3 महिने आहेत ना, हे सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. आणि इथं जर हे 3 महिन्यात जर नाही झालं, तर होणार नाही, नाही आणि नाही. ओके, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय, एक सोपं आहे रे. सांगू का तुम्हाला? माझ्याकडं ना 11 स्टँडर्डची काही मुलं आहेत बरं का, ऑनलाईन, की त्यांनी 11चा अभ्यासावर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली, की सर आम्हाला 12चा कोर्स पण आत्ताच द्या. आम्ही करतो. ही मुलं कशी जॉइन झाली मला? लाईव्ह सेशन बघून. मग तुम्हाला काय करायचं? फिजिक्स अवघड वाटतंय? मग फिजिक्स अवघड वाटतंय, तर तुम्ही आमचं करंट इलेक्ट्रिसिटीचं लाईव्ह सेशन बघा, लक्षात घ्या. करंट इलेक्ट्रिसिटी 7 लेक्चर्स आहेत माझ्याकडे लाईव्ह सेशन, लक्षात घ्या. आणि ते तुम्ही बघाच. ओके. ओके. मी तुम्हाला सांगतो, चॅनलवरती जायचंय तुम्हाला. लाईव्ह सेशनमध्ये जायचंय, लक्षात घ्या. आणि या लाईव्हमध्ये सोल्युशन चाललंय सध्या. सॉलिड स्टेट फिनिश आहे. ऑर्गॅनिकचे नेम रिएक्शन्स कंप्लीट आहेत आणि करंट इलेक्ट्रिसिटीचे 7 पार्ट झालेत. पहिल्या पार्टपासून सुरुवात करा. मी त्यात प्रूव्ह करून दाखवलंय, की पुस्तकात जो प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे, तेच परीक्षेत येतायतं. हे 7 पार्ट झालेत, लक्षात घ्या. मग स्टेट्स ऑफ मॅटर पण लाईव्हमध्ये झालाय, लक्षात घ्या. आणि परफेक्ट झालाय. परफेक्ट सेशन्स आहेत सगळे, लक्षात घ्या. परफेक्ट म्हणूया आपण. मग शिफ्ट व्हा. YouTubeवर शिफ्ट व्हा. मी तुम्हाला सांगतो, YouTubeवर फ्री कंटेंट सुद्धा आहे. मी ज्या सरांचं नाव घेतलं, त्यांना मी नेहमी फॉलो केलंय, लक्षात घ्या. आर.जी. सरांना. आर.जी. सरांनी सगळा कंटेंट ऑलरेडी YouTubeवर दिलाय. फ्री दिलाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, स्टडी चक्र. ओके, स्टडी चक्र याच्यावर फिजिक्सचा फ्री कंटेंट आहे. आपल्या चॅनलवर मॅथ्सचा फ्री कंटेंट आहे. बोर्डसाठी परफेक्ट कंटेंट आहे, लक्षात घ्या. ॲप्लिकेशनवर फ्री कंटेंट आहे. माझ्याकडे 100 प्लस व्हिडिओ आहेत. बघा ना. बघा आम्हाला, बघा मी तुम्हाला सांगतो, या सगळ्यांच्या मनातलं मी ओळखतोय. काय आहे, मी तुम्हाला सांगतो, ही महाराष्ट्रातली टीम आहे, लक्षात घ्या. ओके. यात अजून बरीचशी नावं राहिलेत माझ्याकडून बरं का, लक्षात घ्या.
की फिजिक्स म्हणलं की PGMN आहे. ओके. केमिस्ट्री म्हणलं की सोविन सर आहेत. मी तुम्हाला सांगतो सगळ्यांची नावं एकदमच असं काय प्लॅन केला नव्हता लक्षात घ्या, की त्यामुळे केला असं तर नेक्स्ट मी सगळे YouTube पेज चॅनल कुठले आहेत तुम्हाला सजेस्ट करेन लक्षात घ्या. पण या सगळ्यांना मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. आमचे एज्युकेशन चॅनल आहेत लक्षात घ्या. आमचे काही कॉमेडी चॅनल नाहीयेत किंवा आमचे फिक्स सबस्क्रायबर नाहीयेत. भलेही काही लोक आता दिनेश सरांच्याकडे मिलियन सबस्क्रायबर जरी असले, तरी आता एकदा 12वी झालेला मुलगा परत 12वीचे लेक्चर्स बघत नाहीत ना. हा एज्युकेशन चॅनलचा एक पॉइंट आहे. तर दरवर्षी ह्या गोष्टी तुम्हीच, तुम्हीच मला सांगतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अरे, मी तुम्हाला सांगतो, मी झालेल्या मुलांना विचारतोय ₹15,00,000 भरून तर काय मिळालं? डिप्रेशनच आहे ना. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, तणाव. चांगल्या मुलांना तणाव येतोय. नालायक मुलं काही नालायकच आहेत लक्षात घ्या. त्यांना काही फरक पडत नाही, की आई-वडिलांनी कशी फी भरली यांना फरक पडत नाही. पण मी माझं 11वी-12वी आठवतोय. मी तणावात होतो. पप्पांनी एवढी फी भरली आणि मला समजत नव्हतं तिथं. कारण टॉपच्या अकॅडमीजमध्ये ना ते टॉपरकडेच फक्त लक्ष देतात लक्षात घ्या. YouTubeवर सगळं तुमच्यासाठी आहे. बरं व्हिडिओ किती वेळा पण तुम्हाला बघता येतोय. तुम्ही पाठीमागे घेऊ शकता, पुन्हा ऐकू शकताय. काय तुमचं नशीब आहे. ह्या टेक्नॉलॉजीमुळे तुमचा फायदा होतोय. आणि तरीही ते लोकं गैरमार्ग शोधतायत. मग ह्यातून नकोय. आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. हा विषय स्वतःला वेगळा होता लक्षात घ्या. तणावातून बाहेर पडा. काही असू दे. चांगले निर्णय होतील. कठोर दोषींवर कारवाई होईल. पण आपण अभ्यास सोडायचा नाही. ऑल द बेस्ट.